शिवसेना विरुद्ध ठाकरे गटामध्ये आता संघर्षाची नवी रणभूमी तयार झालेली आहे। व्हीपच्या रणभूमीवर आता राजकीय लढाई लढली जाणार आहे। पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सगळ्यांना व्हीप लागू होईल असं पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेकडून सर्व 56 आमदारांना व्हीप बजावण्यात येणार आहे। 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन काळात उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप बजावला जाणार आहे। हा व्हीप ठाकरेंसोबत असलेल्या सगळ्या 15 आमदारांनाही लागू होतोय। व्हीपचं पालन केलं नाही तर नियमानुसार कारवाई होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसंच संजय राऊतांना अपात्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। हा सगळ्यांना लागू होतो, त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नाहीये। म्हणजे सगळेजण ज्या चिन्हावरती आणि पक्षाच्या नावावरती निवडून आले त्या सगळ्यांना, म्हणजे कोणी का असं सगळ्यांना बोलतोय ना, म्हणजे याचा अर्थ ठाकरेंना पण होईल आणि शिंदेना पण होईल, सगळ्यांना होईल। चल, आज फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये पूर्ण शिवसेनेच्या 56 आमदारांनी प्रत्येक प्रतोदानी दिलेल्या आदेशानुसार हजर राहण्याच्या संदर्भात सूचना करण्यात। बेशिररित्याच शिवसेना पक्षाचं कार्यालय होतं जे पूर्वीपासून आम्ही वापरत होतो, त्याच कार्यालयामध्ये विधिमंडळ पक्ष शिवसेनेचं ते कार्यालय होतं आणि त्याच कार्यालयातून कामकाजाला आजपासून सुरुवात केलेली आम्ही या अधिवेशनात। शिवसेनेनं व्हीपवरून कारवाईचा इशारा दिल्यानं उद्धव ठाकरेंनी भरत गोगावलेंना उत्तर दिलंय। आमचा गट वेगळा असल्यानं व्हीप लागू होऊ शकत नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। ज्या वेळेला 2 गटांना मान्यता दिली गेली त्यावेळेला दोन्ही गट आहेत हे मान्य केलं गेलेलं आहे। त्याच्यानुसार त्यांना ते नाव आणि चिन्ह, आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं गेलं। जो प्रश्न होता मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं ते तसं त्यांनी देता कामा नये, तसं ते देऊ शकत नव्हते। ती सगळी खातरजमा केल्याशिवाय आम्ही त्याला चॅलेंज दिलेलं आहे, पण त्या गटाला त्यांनी ते नाव आणि चिन्ह दिलेलं आहे। आमच्या गटाचा आणि त्या गटाचा संबंध नाही। शिवसेना आणि ठाकरे गटामधले प्रचंड मतभेद पाहता हा व्हीपचा मुद्दा प्रचंड गाजणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर कोणती राजकीय आणि संवैधानिक अस्त्र वापरतात हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।